मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेवाने अक्षयला आणलेले घड्याळाचे गिफ्ट रमाने घेतलेले असते. तेव्हा बाहेर आल्यानंतर रेवा विचार करते की ही रमा माझ्यामध्ये आणि अक्षयमध्ये सारखी आडवी येते आणि मी आणलेले गिफ्ट हे रमाने घेतले. विचार करत रेवा म्हणते की अक्षयला मिळवण्यासाठी मी काहीही करीन. तेवढ्यात आतमधून सीमा ही पाण्याची कटोरी घेऊन बाहेर येते आणि तिचा रेवाला धक्का लागतो. ते बघून रेवा लगेचच म्हणते की तुम्हाला बघून नाही चालता येत का? तर सीमा म्हणते की सॉरी, मी काही हटकून नाही केलं. सीमा म्हणते की अगं माझ्याकडून चुकून झालं. तेव्हा ओरडतच रेवा म्हणते की चुकून झालं आणि वेंधळपणाने झालं हे तुम्ही सांगता, पण तुम्हाला त्याची काळजी नाही घेता येत का आणि व्यवस्थित चालता येत नाही का? रेवा म्हणते की माझा सर्व ड्रेस खराब झाला. सीमा म्हणते खरंच ग, माझ्याकडून तुझ्या ड्रेसवर पाणी सांडलं आणि तो खराब झाला. सीमा म्हणते अगं ते खरकट्या भांड्यातलं पाणी होतं आणि ते बेसिनमध्ये टाकायचं नसतं कारण ते चांगलं नसतं. रेवा म्हणते आई तेच माझ्या आता कपड्यावरती सांडलं. सीमा म्हणते की तू आत्ताची आत्ता आंघोळ कर, नाहीतर तुझ्या अंगाचा एकदम घाण वास सुटेल. इकडे आद्याचं लग्न ठरल्यामुळे जान्हवी खूप खुश होते आणि म्हणते की चला आता आपण अंताक्षरी खेळू. आजी म्हणते की अजिबात नाही, एक तर मी फक्त या सोहळ्यासाठी डिनर अरेंज केलंय कारण हा सोहळा फक्त घरच्या घरी आहे, तेव्हा अंताक्षरी वगैरे काही एक खेळायला भेटणार नाही. आरती म्हणते की आई आजी सगळ्यांची इच्छा आहे अंताक्षरी खेळण्याची. आजी म्हणते कुठे कोणाची इच्छा नाही, तर ते बोलले असते आणि मागच्या वेळी काय झालं होतं तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आनंद म्हणतो आई आजी घरामध्ये जर सेलिब्रेशन असतं ना त्यामध्ये एक मोठा उत्साह असतो. तेव्हा जान्हवी म्हणते की आणि घरात काही दिवसापासून सतत काही रडगाणं चालू आहे आई आजी. तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्याला कोणकोणत्या गेम्स खेळायच्या ना याची आपण आता लिस्ट बनवू आणि आपण ते फॅमिलीच्या ग्रुपवर टाकू आणि मग ठरवूया काय करायचं ते. तर आभ्या म्हणतो की बरोबर आहे. आई आजी म्हणते की आता जर तुमचं खेळायचं झालं असेल तर आपण कामाचा बोलू. आई आजी म्हणते की अरे अक्षय, ऑफिसमध्ये आलेल्या त्या परेराबाईच्या कामाचं काय केलंयस तू? अक्षय म्हणतो की मी तुला ऑफिसमध्येच सांगितलं आई आजी, ऑर्डर खूप मोठी आहे. अक्षय म्हणतो की आता आपण सर्वजण आद्याच्या लग्नाच्या गडबडीत आहोत, त्यामुळे आता आपल्याला ही ऑर्डर करणं खूप कठीण जाईल आणि त्यामुळे गडबड होईल. तेव्हा आपण ही ऑर्डर नाही घेतलेलीच बरी. ते ऐकताच सीमा लगेचच अक्षयला बोलू लागते. तेवढ्यात आरती मध्ये येत सीमाला थांबवते आणि सीमाला तेथून घेऊन जाते. कारण सीमा काय बोलणार हे आता आरतीच्या लक्षात आलेले असते. सीमा म्हणते की अगं मला इकडे कशाला आणलं? आता मी रामाचं नाव सुचवणार होते आणि मला बोलण्याचा चांगला चान्स मिळाला होता. आरती म्हणते की आई तुम्ही सबुरीने घ्या ना, आत्ताच आपण सर्वांसमोर हे सांगितलं असतं ना तर आई आजीला संशय आला असता. रामाचं नाव कळलं असतं ना तर आई आजीने ही ऑर्डर कॅन्सल केली असती आणि मग आपल्या सगळ्यांच्या प्लॅनवर पाणी फिरलं असतं. ती ऐकून सीमा म्हणते अगदी बरोबर बोललीस आरती तू. सीमा म्हणते की मी एक काम करते, अक्षयला एकांतात सांगू का? आरती म्हणते की हे चालेल. इकडे आई आजी अक्षयला म्हणते की अक्षय तू आता ही ऑर्डर नाही घेण्याचं ठरवलंच आहे तर मी काय बोलणार, मला बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. अक्षय म्हणतो की आजी तू नाराज होऊ नको, समजून घे ना, आपल्या मागे आद्याच्या लग्नाची गडबड आहे आणि मी तुला आता माझा निर्णय सांगितला. इकडे शशिकांत हा त्याची बॅग वगैरे आवरून बाहेर जाऊ लागतो. तेवढ्यात आभ्या तिथे येत म्हणतो की बाबा बाहेर जाता का? शशिकांत म्हणतो की अरे हा. तर आभ्या म्हणतो की घरात एवढं कार्य असताना बाहेर कशाला? तर शशिकांत म्हणतो आहेत ना एवढे घरामध्ये. आभ्या म्हणतो की घरात एक मोठं कार्य आहे आणि घरातली मुलगी बाहेर सासरी जाणार आहे, तेव्हा तिला आशीर्वाद द्यायला नको का? तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे त्यांचे ते बोलणे ऐकतो. आभ्या म्हणतो की तुम्ही सुद्धा मोठे आहात, तेव्हा तुमच्या सुद्धा आशीर्वादाची गरज आहे. शशिकांत म्हणतो ती जेव्हा सासरहून माहेरी येईल ना त्यावेळेस देईल ना मी आशीर्वाद. ते ऐकून आभ्याला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आनंद तिथे येतो आणि म्हणतो की हे कुठे चालले? तेव्हा शशिकांत म्हणतो की आता मी सगळ्यांनाच सांगू का बाहेर चाललोय मी? तेव्हा आनंद म्हणतो मला माहीत आहे काय महत्त्वाचं काम आहे आणि म्हणतो की आभ्या यांना जरा सांग घरात मोठा कार्यसोहळा आहे, घरीच थांबावं म्हणून. तेवढ्यात अक्षय म्हणतो की मिस्टर शशिकांत मुकादम, कसंही ना आपण एका घरात राहतो, तेव्हा घरात पाहुणे येणार आणि ते आम्हाला विचारणार. शशिकांत म्हणतो मग द्या ना तुम्ही उत्तरं. तर अक्षय म्हणतो की ती तर आम्ही देऊच. अक्षय म्हणतो की तुम्हाला जर जबाबदारीची जाणीव असेल ना तर तुम्ही घरात थांबावं. तेव्हा बोट करत शशिकांत म्हणतो की जबाबदारीची जाणीव तू मला शिकू नकोस, मी तुझा बाप आहे.
माझी महत्त्वाची मीटिंग आहे कंपनीची. तेव्हा हसतच अक्षय म्हणतो की आम्ही सुद्धा कंपनीचंच काम करतोय. कुठली मीटिंग आहे ना ते आपल्याला चांगलंच माहीत आहे. म्हणतो की आपण यांच्या मनाला अंकुश नाही लावू शकत. शशिकांत म्हणतो, अरे मी माझा मनाचा राजा आहे. तुमच्यासारखं बायकोच्या मर्जीने नाही राहत. शशिकांत म्हणतो की तुम्ही स्वतःच्या बायकांना आवरा, त्यांच्यामुळेच घरात भांडणं लागलेली आहे. शशिकांत अक्षयला म्हणतो की अरे तुझ्याच बायकोमुळे सीमा म्हणजे तुझी आई आजारी पडली, हे तू विसरू नकोस. तेव्हा आभ्या शशिकांतला गप्प बसण्यासाठी समजावतो. शशिकांत म्हणतो, मोठ्यांचा आशीर्वाद जर हवा असतील तर त्यांचा मानसुद्धा ठेवायला शिका. इकडे आई आजी ही फोनवर बाहेर बोलत असताना शशिकांत बाहेर जाऊ लागतो. तेव्हा आई आजी शशिकांतला म्हणते की अरे शशिकांत कुठे चाललायस, घरात कार्य आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की घरातलं हे जे बाई माणसांचे कामं आहेत ना ते मला अजिबात नाही पटत. मला खूप इरिटेट झालंय आणि मी बाहेर जातोय. ती म्हणते की अरे बाहेरचे पाहुणे काय बोलतील. शशिकांत म्हणतो की अगं ते आपल्या मान आणि पैशाकडे बघून न लग्न करतायत, तेव्हा त्यांचा एवढा विचार करू नकोस. इकडे शशिकांत गेल्यानंतर अक्षय, आनंद आणि आभ्या बसलेले असतात. तेव्हा अक्षय म्हणतो की मागच्या वेळेस यांच्यामुळेच आद्याचं लग्न मोडलंय, ती यांची खूप मोठी चूक होती. तेव्हा आभ्या म्हणतो यांची ती चूक आणि रामाने सुद्धा केलेली ती चूक. ते ऐकून अक्षय आभ्याकडे बघू लागतो. आभ्या म्हणतो की रामाने सर्वांसमोर ती चूक दाखवून दिली. आपल्या घरातल्या बायकासुद्धा कशा आहेत कारामती बघितलं ना. तेवढ्यात तिथे आई आजी येते आणि त्यांचे पडलेले चेहरे बघून म्हणते, काय रे असे चेहरे का बाळून बसलेत, आपल्या घरी लग्नकार्य आहे, जरा उठा आणि तयारीला लागा. ती नवरी मुलगी कुठे बघा. तर आनंद तेथून जाऊ लागतो. इकडे आद्या ही तिने आणलेल्या साड्या बाहेर काढते आणि मयुरीला म्हणते की लग्नात मी ही साडी नेसणार आहे बरं का. मयुरी म्हणते की नेस ना तू. तर आद्या म्हणते की पण मला साडी नेसता येत नाही ना, तू मला नेसून देशील का. मयुरी म्हणते कसं आहे ना, मला साडी नेसवायला तुला आवडलं असतं, पण मला साडी नेसवता नाही येत ना. तेवढ्यात रमा दरवाज्यात येऊन त्यांचे ते बोलणे ऐकते. पटकन रेवा ही आद्यासमोर येते आणि म्हणते की मी नेसू का साडी. तेव्हा आद्या लगेचच मयुरीला म्हणते की जान्हवीताई माझा मेकअप करून देणार आहे. तर आता आद्या रामासोबत बोलण्यासही तयार नसते. रमा म्हणते की आद्या मला सुद्धा सर्वांसारखं तुझ्यासाठी काहीतरी करायचं, तेव्हा मी नेसवते ना तुला साडी. आद्या म्हणते काही गरज नाहीये, नको. आद्या म्हणते काही गरज नाहीये, मी बाहेरून साडी नेसवायला कुणाला तरी बोलवील. मयुरी म्हणते की मी सुद्धा हेच सांगणार होते आणि म्हणते की रामा हा लग्नाचा कार्यक्रम आहे, तुमच्या चाळीतील गणपतीचा कार्यक्रम नाहीये. रमा म्हणते आद्या घरातल्या असताना साडी नेसवायला बाहेरच्यांना कशाला बोलवायचं. तर आद्या म्हणते कारण घरातल्यांवर माझा विश्वास नाहीये, कारण तू नेसवलेली साडी जर ऐनवेळी निसटली तर मागच्या वेळेसारखं व्हायचं आणि मग तू परत. तेव्हा ते ऐकून रामाला मोठा धक्का बसतो. तर रामाला वाईट वाटून रामा तेथून निघून जाते. इकडे रमाकांत, आभ्या, अक्षय, आनंद आणि सर्वजण विचार करत बसलेले असतात. तेव्हा आभ्याच्या डोळ्यात पाणी येतं. तर अक्षय म्हणतो की आभ्या जोपर्यंत आद्याच्या डोक्यावरती अक्षदा पडत नाही ना तोपर्यंत आपण लग्नाच्या सर्व मोमेंट्स एन्जॉय करायच्या. आभ्या म्हणतो अक्षय तुझं बरोबर आहे, पण आद्याचं लग्न होऊन ती जर गेली तर हे घर किती रिकामं होईल याचा विचार डोक्यात येतोच रे. रमाकांत म्हणतो कसं आहे ना, झाडाचं जर एखादं पान गळलं तर झाडाला त्याची कमतरता जाणवतेच. म्हणतो की अरे काका तू बाप म्हणून तुझे सर्व कर्तव्य केलेस आणि आद्याच्या पाठीमागे पहाडासारखा उभा राहिलास आणि आईचे सर्व कर्तव्य सुद्धा तू पार पाडलेस. रमाकांत म्हणतो की आनंद मला त्याचाच त्रास होतोय रे, कारण बापाची खरी कसरत तेव्हाच असते जेव्हा त्याची लाडकी लेक सासरला जाते. अक्षय म्हणतो की काका अनय तिला खूप छान सांभाळेल, तू कशाला एवढी काळजी करतोयस. रमाकांत म्हणतो की मला अनय तिला सांभाळेल याचा विश्वास आहे रे. रमाकांत म्हणतो की अक्षय कसं असतं, आपण आजूबाजूच्या परिस्थितीवरून ठरवत असतो की बाकीची लोक कशी वागतात. रमाकांत म्हणतो की मला एवढेच काळजी वाटते की पाठीमागच्या वेळेस काय झालं होतं तेव्हा माझी आद्या जाईल ना व्यवस्थित लग्न होऊन. रमाकांत म्हणतो की आणि माझ्या आद्याला त्या घरात व्यवस्थित सांभाळतील का. अक्षय म्हणतो की काका तू काही काळजी करू नको, आपली आद्यासुद्धा खूप हुशार आहे, ती सर्व काही मॅनेज करील. अक्षय सांगतो की आपली आद्या ना टॉम बॉय मुकादम आहे, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. तर सर्वजण हसू लागतात. रमाकांत म्हणतो की माझं बाळ लहान आहे, अल्लड आहे, रागाच्या भरात कुणाला काही बोलली तर. तेव्हा अक्षय आणि आभ्या सर्वजण रमाकांतला समजावतात. तेव्हा आनंद म्हणतो की काका तू एवढा विचार करू नकोस, सर्व काही ठीक होईल.
आनंद म्हणतो की काका चिल, सर्व काही व्यवस्थित होईल. तेव्हा आब्या म्हणतो की काका तू काही काळजी करू नकोस आणि एवढा विचारही करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीमागे आहोत आणि यदा कदाचित जरी काही झालं तरी आम्ही सर्व काही मॅनेज करीन. तेव्हा आता रमाकांतला खरा आधार मिळालेला असतो. त्यानंतर अक्षय हा बेडरूममध्ये येतो तर रमासुद्धा तिथे असते. तेव्हा रमा अक्षयला म्हणते की अजूनही मला वाटतंय की तुम्ही मला माफ केलं नाही. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा तू माझा विश्वास गमावलायस आणि जोपर्यंत तू माझा गमावलेला विश्वास परत मिळवून देत नाही ना तोपर्यंत माझा राग काही जाणार नाही. तेव्हा आता अक्षय ते बोलणे बोलून लगेचच बाहेर निघून जातो. तर इकडे रमा विचार करते की मी सुद्धा तुमचा विश्वास जिंकण्यासाठी मला जी काही अग्निपरीक्षा द्यावी लागेल ना तर ती सर्व अग्निपरीक्षा देण्यासाठी मी तयार आहे. काहीही करून मी कोणतीही अग्निपरीक्षा देऊन तुमचा विश्वास जिंकूनच दाखवील असा आता रमाने सुद्धा निर्धार केलेला असतो. तर आता आद्याच्या लग्नात तो व्हिडिओ प्ले केला होता त्यामुळेच आद्याचं लग्न मोडलं आणि ते रमामुळेच हे आता सर्वांचा या असा ग्रह झालेला असतो. व आता आद्या आणि आनईचे लग्न दुसरे तिसरे कोणी नाही तर रमाने जुळून आणले हे सत्य आता सर्वांना कसे समजणार आणि आद्याच्या लग्नातील तो व्हिडिओ रमाने नाही तर रेवाने प्ले केला होता हे सत्य समजल्यानंतर मुकादमाच्या घरी मोठा धमाका उडणार आहे. तर ते सर्व बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.